जर मला एवढं जर दिलं ना तर मी तुझं गुण आवडीनं गाईन. मला बाकी काही नको म्हणले, ही श्रीमंती नको मला, हे धन नको, हे धनाची गरज नाही, ही श्रीमंतीची गरज नाही म्हणले, आपल्याला पैसा पाणी हे कशाचीच गरज नाही. बघा लक्षात घ्या, हे धन पाहिजे म्हणले, पण धनाची गरज कोणाला आहे? धनाची गरज कोणाला आहे? पैशाची गरज कोणाला आहे? ज्याच्याजवळ लक्ष्मी नाही त्याला पैशाची गरज आहे, ज्याच्याजवळ धन नाही त्याला पैशाची गरज आहे. पण ज्याच्या, ऐका बरं का, ज्याच्या पायच लक्ष्मीच्या हातात आहे त्याला पैशाची गरज आहे का? नाही ना महाराज. पाय लक्ष्मीचे हाती आणि तिशी यावे काकुळ होती. अहो पायच लक्ष्मीच्या हातात आहे त्याला पैशाची गरज नाही म्हणले. अहो ज्याच्याजवळ धन नाही, ज्याच्याजवळ पैसा नाही त्यालाच पैशाची गरज आहे म्हणले. तशी तुकोबाराय सांगता मला ही पैशाची गरज नाही. ऐका, सरपंचाकडे काहीतरी मागायला जायचं जर म्हणलं तर जावं लागतंय. दिलं तर ठीक, नाही दिलं तर काय म्हणते उद्या या. पण स्वतःची बायको सरपंच मागायची गरज आहे का? गरज आहे नाही ना महाराज. का बायको सरपंच असल्यावर मागायची गरज नाही तसं सांगतात बरं का. सावकार मागायची गरज आहे का? बायको सरपंच असल्यावर तसं काय तुम्ही सावकार आहेत, मागायची गरजच नाही तुम्हाला. लक्षात घ्या. ऐका, बायको सरपंच असल्यावर मागायची गरज नाही म्हणजे. अहो धनाची गरज कोणाला आहे? ज्याच्याजवळ लक्ष्मी नाही, ज्याच्याजवळ पैसा नाही त्याला पैशाची गरज आहे. तसं तुकोबाराय सांगता देवा, हे धनाची ही पैशाची गरज आहे ना, ही आम्हाला नकोय म्हणले. हे धन हे पैसा हे काही कामाला येत नाही म्हणले. शेवटपर्यंत गेल्याच्या नंतर हे सोबत येणार नाही म्हणले. काय हे सोबत येणार नाही म्हणले. अरे किती जरी श्रीमंती असली, रावणाकडे बघितलं किती श्रीमंती होती रावणाची. किती श्रीमंती होती रावणाची, एवढी श्रीमंती रावणाची. अहो अख्खी लंका सोन्याची होती. पण तुकोबाराय सांगता सांगाती कवडी तुका म्हणे, ज्याची संपदा एवढी आणि सांगाती कवडी गेली नाही. ज्याची एवढी संपत्ती त्याच्या सोबत त्या कवडी सुद्धा सोबत गेली नाही म्हणले. अरे हे सगळं राहणार आहे ना, हे सगळं इथंच राहणार आहे म्हणले. रावणाकडे जर बघितलं, त्याचा परिवार जर बघितला तर कसा होता? 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू आणि 80,000 बायका. कोणाला? तुम्हाला मला एक भेटणं अवघड झालं. विचार करतो 80,000 सांभाळीत कसं असेल राहून. ऐका बरं का, ह्या जगात काय झालं माहिती का? हे तरुण मंडळी इकडे लक्ष द्या. हे लग्न जे न होण्याचं कारण काय माहिती का? हे पोरी झाल्यात कमी, त्याच्यामुळं पोरीला आलंय डिमांड आणि पोरीच्या मम्मीला आलाय भाव. सोयाबीनला नाही, हरभऱ्याला सुद्धा तेवढा भाव नाही तेवढा त्यांना भाव आहे. हो, एखाद्या पाहुण्यानं सहज जरी बोलायला फोन लावला काय, हॅलो आमची मुलगी कोणाला द्यायची नाही, अजिबात आमच्या मुलीचं लग्न यावर्षी नाही करायचं, नाकात नतनी लहेस का राहिलं नाही म्हणले. ऐका लक्षात घ्या. हो, ह्या 4-5 वर्ष अगोदर सगळा जो खर्च होता ना, हा सगळा कोणाकडे होता? मुलीच्या बापाकडे. बरोबर, हुंडा द्यायचा, मुलीच्या बापानं लग्न लावायचं, मुलीच्या बापानं. ऐका, पण आता सगळं उलट झालंय बघा. सगळा खर्च पोराच्या बापाकडे आणि पोरीचा बाप असा मस्त पंक्तीत फिरतो, हाणा लय दिवसानं भेटला हाणा, आणि पुन्हा महागून पोराचा बाप होतोय, पोरं बघून वाढा रे. काही खरं राहिलं नाही बघा. लक्षात घ्या. ऐका, एवढी श्रीमंती रावणाची होती. 80,000 बायका होत्या, 1 लाख पोरं होते, 1.25 लाख नातू होते. एवढी श्रीमंती होती, पण तरी सुद्धा स्वप्न होते समुद्राचं पाणी गोड करणार, स्वर्गाला शिडी लावणार आणि सोन्याला सुगंध आणणार. उदाहरणार्थ, जर समुद्राचं पाणी जर गोड झालं असतं तर आपल्या तोंडाला चव अजिबात राहिली नसती. ही स्वर्गाला जर शिडी लावली असती, ऐका बरं का, स्वर्गाला जर शिडी लावली असती तर वेळ पिक्चर बघण्यासाठी हिंगोलीला गेलेच नसते, डायरेक्ट वर अप्सराच बघून आले असते बघा. पण नाही झालं एक सुद्धा स्वप्न खरं. एवढी श्रीमंती रावणाची होती म्हणले, पण ही श्रीमंती ना ही काही कामाला येणार नाही म्हणले. अरे सोबत काही एक कवडी सुद्धा सोबत येणार नाही
कुबेराचे धन कुबेराचे येते मनुष्याचे काय आहे, काही नाही म्हणले. हे तर मनुष्याचं काही नाही म्हणले. हे सगळं जे राहणार आहे ना, हे सगळं इथंच राहणार आहे. अरे एवढी श्रीमंती रावणाची होती, तेवढी श्रीमंती आपली नाही म्हणले. एवढी श्रीमंती जरी रावणाची असली ना, एक कवडी सुद्धा सोबत घेऊन गेला नाही म्हणले. अरे संपत्ती संपत्ती, पैसा पैसा, श्रीमंती धन धन काय करतं म्हणले, काही खरं नाही. हे सगळं जे राहणार आहे ना, हे सगळं इथंच राहणार आहे. त्याच्यामुळे तुकोबाराय सांगता, देवा देत असताना मला काही नको, मला श्रीमंती नको, मला धन नको, मला संपत्ती नको, मला पाहिजे ना या जगात मला देत असताना काहीच नको. तुला द्यायचंच ना तर एक काम कर, तू मला संतांची संपत्ती नको, द्यायचंय ना आता देवा ही संतांची संगत दे म्हणले. काय ही संतांची संगत दे म्हणले. ह्या संतांच्या संगतीत एवढा आनंद आहे ना, ह्या संतांच्या संगतीत जेवढा आनंद आहे ना, त्याची इतका आनंद पुन्हा दुसरीकडे कुठं नाही. त्याच्यामुळे महाराज सांगतात, मला धन नको, मला संपत्ती नको, द्यायची ना तर ही संतांची संगत दे. न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. ही संतांची काय दे म्हणले, संगत दे. जगत असताना आपणही देवाकडे काही पैसा पाणी मागायचं नाही. जे आवश्यक असेल ते मागा, काय जे आवश्यक असेल ते मागत चला, पण जे काहीच कामाचं नाही आणि जे आपल्याला असूनही, काय जे आपल्याकडे असूनही मागत चालताना, काय आपल्याकडे असूनही मागत चालताना देव देत राहील, काय देव देत राहील, पण हे काही सोबत कामाला येणार नाही म्हणले. त्याच्यामुळे लक्षात घ्या, काय त्याच्यामुळे लक्षात घ्या, हे काही सोबत येणार नाही म्हणले. काय हे काही सोबत येणार नाही. अहो रावणाकडे बघितलं, रावणाचं सुद्धा सगळं इथंच राहिलं, प्रत्येकाचं इथं राहते म्हणले. आपल्याला सगळे सांभाळतात या जगामध्ये, सांभाळणार असं एकही नाही. अरे भगवान परमात्मा एवढा सांभाळतो ना, अरे ज्या भगवंताने एवढा तुला मुलाचा विषय दिला, हा भगवंत एवढा रात्र दिवस आपल्याला सांभाळतोय. अरे ज्याच्या सत्तेशिवाय जसं झाडाचं पान सुद्धा हलत नाही म्हणले. काय ज्याच्या सत्तेशिवाय नुसतं झाडाचं पान सुद्धा हलत नाही म्हणले, एवढा मोठा भगवान परमात्मा आपल्याला सांभाळतो. हे संसारिक लोक सुद्धा सांभाळणार आहेत, पण हे सगळे स्वार्थापोटी सांभाळणार आहेत म्हणजे हे काही कामाचे नाही. काय हे सगळे स्वार्थापोटी सांभाळणार आहेत. बघा, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे नाही कुणी. हे अंत काळीचं कुणी नाही म्हणले. ज्या बायकोवर प्रेम करायचं ती राती दारापर्यंत, ज्या मित्रावर प्रेम करायचं तो रातो मशानापर्यंत जावं लागतं ती एकट्याला शिकायला. हा धर्म मंडप आहे. इथं जेवढं शिकता येतं ना, इथल्यासारखं दुसरीकडे नाही शिकता येणार. त्याच्यामुळं मागणं मागत असताना, काय अरे मागणं मागत असताना, अरे देवाकडे गेल्याच्या नंतर देवाला आपलं दुःख सांगत बसू नका. काय देवाकडे गेल्याच्या नंतर देवाला आपलं दुःख सांगत बसू नका. अरे देवाकडे जाऊन देवाला असं सांगू नका, देवा काय तुझं मी वाईट केलं की एवढं दुःख माझ्या पदरात घातलं. देवाला लोकांचं वाईट करण्याशिवाय दुसरं काही कामच नाही का? वाईट करण्याशिवाय दुसरं काही कामच नाही का? लक्षात घ्या, आपलं दुःख देवाला सांगण्यापेक्षा थोडासा कधीतरी विचार कर जा, देवाला सांग जा, का रे देवा, अरे ज्याच्या सत्तेशिवाय नुसतं तुझ्या सत्तेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही, एवढं आम्हाला सगळ्यांना तू सांभाळतोस, एवढं तू आम्हाला सगळं सांभाळतोस. अरे हा मी तुला वारंवार तुला मागायला येतोस रे देवा, पण तुला कधी काही जीवनामध्ये मनात तुला कधी काही दुःख वाटलं नाही का रे? एवढं तू आम्हाला सांभाळतोस आणि सांभाळीत असताना पुन्हा स्वार्थापोटी नाही, मोफत सांभाळतो. 1 रुपया सुद्धा आमच्याकडून फी घेतली नाही रे देवा, कसं सांभाळतोस म्हणली. कधीतरी हे भगवंताला विचारायचं. ऐका, एवढा मोठा नरदेह भेटला ना, भाग्यवान आहेत आपण. हा कोणाच्याही नशिबात नाही, हा दुर्लभ आहे म्हणले. काय हा नरदेह भेटणं दुर्लभ आहे म्हणले, हा कोणाच्या नशिबात नाही. का हा भेटणं दुर्लभ आहे आणि भेटल्याच्या नंतर टिकवणं सुद्धा दुर्लभ आहे म्हणले. कुठं कुठं 7 गोष्टी दुर्लभ आहे, 3 गोष्टी दुर्लभ आहे. त्याच्यामध्ये चांगले शिष्य भेटणं दुर्लभ आहे, चांगले गुरु भेटणं दुर्लभ आहे, मुलं चांगले भेटणं दुर्लभ आहे, धन भेटणं दुर्लभ आहे. ऐका, तसं या सगळ्यांमध्ये हा नरदेह भेटणं हे
सुद्धा दुर्लभ आहे आणि भेटल्याच्या नंतर हात टिकवून सुद्धा हे फार दुर्लभ आहे. म्हणले हे कोणाच्याही नशिबात नाही. भाग्य महाराज आपला ह्या भारत देशामध्ये जन्म मिळाला आहे आणि ह्या भारत मातेमध्ये मिळून ह्या महाराष्ट्रामध्ये ह्या स्वराज्यामध्ये जन्म मिळाला आहे आणि ह्या स्वराज्यामध्ये मिळून पुन्हा ह्या कनेरगाव मध्ये मिळाला आहे आणि ह्या कनेरगाव मध्ये मिळाल्याच्या नंतर एवढा तोला मोलाचा कार्यक्रम आपल्याला बघायला भेटते. किती भाग्यवान आहेत आपण. आहेत का आपल्यासारखं भाग्यवान कुणी? आपल्यासारखं भाग्यवान कुणी का? अहो कुणीच नाही महाराज. एवढा भाग्य एवढा आनंद आहे ना, आनंद कुठंच नाही महाराज. असं वाटायला आता उद्या काला आलाय असं वाटायला कार्यक्रम संपवच नाही महाराज. कार्यक्रम संपवा नाही महाराज. आज सुद्धा आपल्या डोळ्यात पाणी आलंय बघा. हा कार्यक्रम संपवा नाही. खरं सांगायचं जर म्हणलं ना, काहीतरी कुठंतरी प्रेमाचे नाते कुठंतरी जुळलेले असतात बघा. थोडक्यात सांगायचं जर म्हणलं ना, रक्ताचे नाते सुद्धा ऐका बरं का, रक्ताचे नाते सुद्धा जिथं फिके पडतात ते प्रेमाचं नाते म्हणलं. प्रेमाचं नातं असलं पाहिजे बघा. लक्षात घ्या. शेठजीकडे बघितलं, हे शेठजी जर बघितलं ना, आमचे मामाचे म्हणजे आमच्या सगळ्यांचे हे काळीज आहेत बघा. लक्षात घ्या. ऐका, हे सर्वच मंडळी जर बघितलं ना, अहो काळजा, अहो जीवाला जीव देणारे सगळे मंडळी, आमचे काका असतील, आशिष भैया असतील, डॉक्टर साहेब असतील, हे सर्वच मंडळी बघा. आमचे सर्व बघा. लक्षात घ्या. हे कनेरगाव मधले असं एकही मंडळी नाही की तो प्रेम देत नाही. सर्वच मंडळी प्रेम देणारे बघा. लक्षात घ्या. ऐका बरं का. अहो महाराज मंडळी आले की प्रत्येकाला कुठं ठेवून असं करतात बघा. एवढं प्रेम असेल ना, हे फक्त कनेरगाव मध्ये जीवनामध्ये देत असताना काही नाही महाराज. प्रेम देत जा म्हणले. काय जीवनामध्ये देत असताना काही द्यायचं नाही म्हणले. प्रेम देत जा. धन असो संपत्ती असो किती जरी दिली ना तर सोबत काही येणार नाही. शेवटपर्यंत ही पूर्ण त्याला जाणार नाही म्हणले. प्रेम जर जीवनामध्ये जर दिलं ना, प्रेम जर जीवनामध्ये दिलं ना तर आयुष्यभर या प्रेमाला कधी विसरणार नाही. लक्षात घ्या. आणि नरदेह भेटणं दुर्लभ आहे म्हणजे हा कोणाच्याही नशिबात नाही. आणि भेटल्याच्या नंतर टिकवणं सुद्धा दुर्लभ आहे. या जगात आल्याच्या नंतर 1.5 दिवसाचा विषय. आज आहे तर उद्या नाही. एक घास सतत आणि एक घास तोंडात आहे. कधी जाईल म्हणून सांगता येणार नाही. लक्षात घ्या. काय कधी जाईल म्हणून सांगता येणार नाही. त्याच्यामुळे माणसानं राहत असताना माणसासोबत प्रेमानं राहत जा. अरे कितीतरी सांगू, अरे माणसामध्ये माणसानं माणसासारखं राहत जा रे दादा. अरे माणसानं माणसासोबत माणसासारखं राहत जा. एक वाक्य सांगू जाईल ऐका. एखाद्या दगडाला जर इकडं लक्ष द्या. एखाद्या दगडाला जर तुम्ही शिंदोर लावला तर तो मुंजा होतोय. लक्षात घ्या. एखाद्या दगडाला जर तुम्ही शिंदोर लावला तर तो मुंज होतोय. त्याच दगडाला जर तुम्ही भंडारा लावला तर तो खंडोबा होतोय. अरे त्याच जर दगडाला तुम्ही बुक्का लावला तर तो पंढरीचा पांडुरंग होतोय. लक्षात घ्या. अरे एखाद्या दगडाला जर तुम्ही शिंदोर लावला तो मुंजा होतोय. अरे त्या जर दगडाला तुम्ही भंडारा लावला तर तो खंडोबा होतोय. अरे त्या जर दगडाला तुम्ही बुक्का लावला तर तो पंढरीचा पांडुरंग होतोय. अरे माणसाला कोण्या रंगानं रंगाव की माणसाचा माणूस होईल सांगा ना. कोण्या रंगानं रंगवायचे माणसाला तो माणसाचा माणूस होईल. अरे माणसामध्ये या. अरे कधीतरी माणसामध्ये येत राहा. लक्षात घ्या. हे राजकारण ते थोडंसं बाजूला टाका बघा. ठीक आहे. हे राजकारण थोडं बाजूला टाकून इथं कधीतरी सप्त्यामध्ये येत जा. कधीतरी आनंद घ्यायचा. अरे 1.5 दिवसाचा विषय दादा आज आहे उद्या नाही महाराज. काय 1.5 दिवसाचा विषय आज आहे उद्या नाही. घ्यावा माणसाने त्याला आनंद. आपल्या सप्त्यामध्ये जेवढा आनंद घेतो ना तेवढा आनंद दुसरं कुणीच घेत नसेल बघा. काय महाराज अहो डीजे पुढं नाचण्यात काय आनंद नाही हो. काय डीजे पुढं नाचण्यात काय आनंद नाही. तेवढा कीर्तनात नाचण्यात आनंद आहे बघा. आणि असं वाटतं की आपल्या कीर्तनात आपल्या सप्त्यामध्ये मला असं वाटतं की डीजे सुद्धा फिक्का पडेल एवढा आनंद आहे. डीजे सुद्धा फिक्का पडेल असं वाटतं एवढा आनंद आहे बघा. लक्षात घ्या. ऐका. नाचावं माणसानं. कुठं नाचावं? कीर्तनात नाचावं. कसं? नाचू कीर्तनाचे रंगी आणि ज्ञान दीप लावू जगी. नाचलं पाहिजे माणसानं. कीर्तनात नाचलं पाहिजे. ऐका. परमार्थ करत असताना केलं पाहिजे. आणि नाचावं माणसानं. कीर्तनात नाचावं. कीर्तनात नाचण्यात जेवढा आनंद आहे ना त्याच्या इतका आनंद कुठं नाही बघा. आणि एवढा आनंद कुठं बघायला भेटणार नाही दुसरीकडे. आता सगळेजण कीर्तन झाले कुठं जाणार आहे तू? घरी जायचं ना. गोदड घ्यायची गोदडीत म्हणायचं विठाला जमन का? नाही ना. बायका म्हणते कीर्तन ऐकू काय वायर ढिले झाले का काय माहिती नाही. आनंद आहे ना हा फक्त इथं घेता येणार आहे. त्याच्यामुळे हा नरदेह भेटला ना हे टिकवा. हा सांभाळा. ही काळाची गरज आहे म्हणले. अरे एवढं मोठं हा नरदेहच म्हणजे एवढी मोठी श्रीमंती. हा नरदेहच म्हणजे एवढं मोठं धन आहे म्हणले. हा नरदेहा पुढं सगळं जे धन आहे ना हे सगळं फिक आहे म्हणले. अरे जावा लागतंय प्रत्येकाला. आणि त्याचं थोडंसं उलट करा. या जगामध्ये आल्याच्या नंतर जे समाजासाठी काही ना काहीतरी करणारे असतात ना ते जीवनामधून लवकर जातात बघा. आणि जे काहीच कामाची नाही काय जे काहीच कामाचे नाही त्यांचे लोक अभिषेक घालू कदरतेत पण जात नाहीत. आणि जे काहीतरी काम करणारे असते समाजासाठी काही नाही करणारे असते ते लवकर जातात बघा. एका गावातली गोष्ट सांगतो. एक जण होता काहीच काम करायचं नाही. खायचा प्यायचा झोपायचा. खायचा प्यायचा झोपायचा. अहो बायको म्हणले दिवाळीचा सण 4-5 दिवसाला आलाय. काहीतरी काम करा. अहो लोकाचे लेकरं गुलाबजामुन खातेन लाडू खातेन फटाकडे वाजितेन आणि आपले लेकरं नुसते दुसऱ्याच्या लेकराच्या तोंडाकडे बघतेन. ह्याला काहीतरी काम करा म्हणलं की हे म्हणायचं मरूनच जातो. बायको सुद्धा एक दिवशी कदरली. बायको म्हणली जा बरं काय करायची ते करा जा. हे गेलं महाराज. आणि 5 वाजता हे पुलावर आलं बघा. उडी मारतून भरूनच जातो म्हणला. 5 वाजता पुलावर झालं आणि त्या पुला खालून एक भाजीचं टोपलं घेऊन भाजीवाला भैया जाऊ लागला.
अशी ऐका बरं का, तशा गुलाबाच्या पाकळ्या जशा असतात ना तशी त्यानं टोपल्यामध्ये भाजी ठेवलेली बघा. यानं जीच फुलावून जी उडी हाणली अशी धापून भाजीच्या टोपल्यात पडलं. अरे माय जशी लेकराला मांडीवर घेते ना तसं भाजीच्या टोपल्यात पडलं. ऐका, वरच गेलं नाही, टोपल्या खाल्लं मेलं. आणि ते सांगून आलं होतं, लक्षात घ्या, ते भाजीवाला सांगून आलं होतं पोरायला, आज जेवढ्याची भाजी कन तेवढ्याचे फटाकडे पोरा होत तुम्हाला. त्याचे पोरं खुश होते, माझे पप्पा फटाकडे आणणार आहेत, ते पुला खाली मेलं. आणि ज्याची बायको खुश होती, कायमची खटखट गेली, ते दुपारच्या जेवणाला घरी आलो. काय करायचं मला, समाजासाठी काही ना काहीतरी जे करणारे असतात ना हे जीवनामधून निघून जातात. बघा, जगत राहा, आनंदानं राहा, प्रेमानं राहा, एवढंच भगवंताकडे मागणार आहे. अरे जीवनामध्ये काहीच मागायचं नाही मला. आता काम झालं का आपलं? अडचण नाही असो, एकदा सर्वांनी हातवरती करा, सर्वांनी लक्षात ऐकाय. जो कुणी कीर्तनात करील टाळीची टाळाटाळी, ऐका बरं, जो कुणी कीर्तनात करील टाळीची टाळाटाळी, मग त्या सुद्धा कोरोना टाळी. म्हणून टाळीची टाळटाळी नाही. सर्वांनी हातावरती ह्यांचे फोटो काढून उद्या पेपरला बातमी देऊन टाका. करू द्या कणेरगाव येथील चालत असलेला भव्य दिव्य असा अखंड हरिनाम सप्ताह. सर्वांनी हातावरती घ्या. दिनेश भाई यांच्याकडे सगळ्यांकडे कॅमेरा फिरवा. हातावरती सर्वांनी टाळी वाजून भजन करायचे. हा, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरे हरे विठोबा रखुमाई, ऐका, टाळ पकवास थोड मिनिटं, हात वर घ्या फक्त हात. आणि एक साथ सर्वांनी एक टाळी वाजवायची. एक, सगळ्यांची टाळी सोबत आली पाहिजे. एक एक एक. हा वा टाळी. नाही ना महाराज, लक्षात घ्या. अहो महाराज सांगतात ऐका, मला धन नको, मला संपत्ती नको, देत असताना संतांची संगत. महाराज सांगतात, हिची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गायीन आवडी हिची माझी सर्व जोडी, नलगे मुक्ती धन संपदा संत संग दी सदा. आणि अभंगाच्या शेवटचे Oh,
जागराचा म्हणजे मागणी पर आहे. आज काहीतरी एवढी आपण निस्वार्थ सेवा केली ना तर भगवंताकडे काहीतरी मागत चला. भगवंताकडे मागत असताना जसं तुकोबारांनी योग्य रीतीचं मागितलं तसं योग्य रीतीचं मागा. अभंगाचा भावार्थ तुमच्या समोर मी मांडलेला आहे. अभंगाचा भावार्थ अर्थ असाच असेल म्हणून मी माझ्या तोंडानं सांगू शकत नाही. प्रत्येकाचा अभंगाचा अर्थ शोधायची सांगायची वेगवेगळी पद्धत असते. मी माझ्या पद्धतीनं जसं माझ्या बुद्धीला झेपल तसा अभंगाचा भावार्थ मी मांडलेला आहे. जे चुकीचं असेल ते परत माझी मला देऊन टाका आणि जे योग्य असेल ते पुन्हा नंतर तुम्ही पदरात घरी घेऊन जा. झालं कीर्तन. तुम्ही सगळेजण कार्यक्रमासाठी कीर्तनासाठी सर्वच उपस्थित राहिला. तुमच्या सर्वांचे चरणी एकदा विनम्र आवेदन करून सालाबादाप्रमाणे चालत असलेला हा गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त हा कार्यक्रम आणि असाच एवढ्या तोला मोलानं हा कार्यक्रम होत राहा एवढीच विनंती तुम्हाला सगळ्यांना करतो. सर्वच मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यामध्ये आमचे शेठजी आहेत, आशिष भैयांचे वडील आहेत, आशिष भैया आहेत, आमचे डॉक्टर साहेब आहेत, आमचे माधव भैया आहेत, आमचे हे शेठजी आहेत. आमचे ऐका, कुणीही उठू नका, लक्षात घ्या. अजून कार्यक्रम राहिलेला आहे, कुणीही उठू नका. दीप उत्सवाचा कार्यक्रम आहे. परत हरिपाठ वाटप होणार आहेत आणि जो कोणी उठण आणि मंडपाच्या बाहेर जाईन त्याला चिकन गोण्या होईन मी अगोदरच सांगतो. हां, त्याच्यामुळं कुणीही उठायचं नाही. आज जनते आमचं ज्यांनी यजमान घेतलं असे असणारे आमचे डॉक्टर साहेब आहेत, तिकडे आमचे मुन्ना शेठ आहेत. सर्वच मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला. तुमच्या सर्वांच्या चरणी एकदा विनम्र अभिवादन करून तसेच ज्यांच्यामुळे अवघा महाराष्ट्र मी ओळखतो, ज्यांच्यामुळे अवघा महाराष्ट्र मला ओळखतो अशा असणारे मृदुंग विशारद, मृदुंग सम्राट नात्याने जे मामा लागतात हे मामांच्या संस्थेतील सर्वच आमचे गुरुबंधू मंडळी आहेत. खरोखर ज्यांना कुणाला ॲडमिशन करायचं असेल तर मामांच्या संस्थेमध्ये ॲडमिशन करू नका. आणि फुल नाही पण फुलाची पाकळी तुमच्या सर्वांकडून मदत द्या. मुलांची संस्था आळंदी आहे व तसेच ज्यांच्या इथं आपली सुंदर अशा प्रकारची गेल्या 7 दिवसापासून ज्यांच्या मुखरबिंदातून भागवत कथा ऐकली अशा असणाऱ्या आदरणीय माननीय वारंवार ज्यांचं मला मार्गदर्शन असतं ज्ञानताई महाराज साळवे असतील, त्यांची सुद्धा आळंद येथे मुलींची संस्था आहे आणि आमची मुलांची संस्था आहे. ज्यांना कुणाला मुलीला